सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द केलं आणि त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असं वाटत होतं। मात्र आता कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागलंय। त्यातच अवकाळीच्या पावसानं शेतातील कांदा कुजून जाण्याची भीती आहे, तर दुसरीकडे बाजारात आणलेल्या कांद्याला दरही मिळेना अशी परिस्थिती आहे। अशा या दुहेरी संकटात शेतकरी मात्र पार अडकून गेलाय। पाहूया। कांद्याचे दर घसरले, शेतकरी हवालदिल। नाफेड एनसीसीएफच्या घोटाळ्याचाही शेतकऱ्यांना मोठा फटका। निर्यात शुल्क रद्द, पण शेतकऱ्यांना लाभ नाहीच। शेतकऱ्यांचा आवाज लोकशाही मराठीवर। सलग सुट्ट्यांमुळे 5 दिवसांपासून मालेगाव येथील मुंगसे बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद होते। आता बुधवारपासून कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा बाजारात आणला। मात्र कांद्याच्या दरात प्रति क्विंटलला 200 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज मी कांदा आणला 1034 रुपये गेला मार्केटमध्ये। तर आम्हाला अपेक्षा होती कमीत कमी 1500-1600 चालू होतं मागच्या आठवड्यात मार्केट। तर निर्यात शुल्क कमी झाल्यानंतर आम्हाला अशी अपेक्षा होती की भाव थोडाफार अजून वाढेल, पण आता परिस्थिती पाहिली तर आज मार्केट खूप डाऊन झालं। आज 1100-1200च्या वर पुढे मार्केट नाही। आज कांद्याचे भाव घसरत आहे, पण कांदे एवढे सुपर आहे। आम्ही 4 महिने कांदे पिकवतो, 4 महिने कांदे पिकवतो, पण आमच्या कांद्यांना भाव मिळत नाही। दर घसरल्यानं शेतकरी हिरमुसले। 5 दिवसांआधी कांद्याला सरासरी 1400 ते 1500 रुपये भाव होता। आता 200 रुपयांची घसरण झाल्यानं कांद्याला 1150 ते 1200 रुपयांचा दर मिळतोय। निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे कांद्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र भाव वाढण्याऐवजी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। 2500 ते 3000 पर्यंत रेट अपेक्षा होती आम्हाला, नाही जास्त कमीत कमी 2000 तरी पाहिजे होता। पण आजची परिस्थिती जी आहे 1100 वर परिस्थिती एकदम भयानक आहे। आज 336 वाहनांचा सकाळ लिलाव झालेला आहे। 1360 रुपयापर्यंत भाव निघालेला आहे। म्हणजे 5 दिवसाचं मार्केट बंद होतं, त्याच्या 150-200 रुपयाचा भावाचा फरक आहे। ज्यावेळेस कांद्याला चांगला भाव होता तेव्हा सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली नाही आणि सरकारच्या नाफेड तसंच एनसीसीएफ सारख्या कंपन्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे कांदा व्यापार संपुष्टात येत असल्याचा मोठा आरोप केला जातोय। प्रथमतः मी लोकशाही न्यूजचा आभार मानतो की ज्यावेळी शेतकऱ्यावर अन्याय झालाय त्यावेळी त्यांनी आवाज उठवला। आणि आपण जे म्हणता की 20% निर्यात बंदी उठवली, परंतु जी वेळ होती 20% निर्यात बंदी उठवण्याची त्यावेळी सरकारने त्याच्यात काही कारवाई केली नाही। आणि आजच्या तारखेत जे म्हटलं तर नाफेड यांच्या संदर्भात अनेक प्रकारच्या कंपन्या आहे, या कंपन्या सगळ्या भ्रष्टाचार करतात आणि सगळा व्यापार संपुष्टात आणलेला आहे। महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला, त्यात कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आणि त्यात आता कांद्याला भाव देखील मिळत नाहीये। त्यामुळे अस्मानीचं संकट झेलणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी आता केली जाते। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।